मला मोहितेचा शर्ट आवडला. ते बोलते आता घालायला परत भांडा आता. अरे काय झालं, मला मोहितेशी बोलायचंय म्हणून मी मोहितेला इथे बसायला सांगते. हा मंदार आणि ही श्रद्धा इतके मी नाही ना, मंदारला उठून इथे बसूच देत नाही. ह्यांचा काढतोय आपला नाही काढायचा सिनेमॅटिक. मी मापासून 10 वेळा नोटीस केलं. हे बाई ही जागा चांगली, चाल मी काढतो. तर पोचलोय इथं सध्या. जरा पॉझिटिव्हली बोल ना. जायचंय अजून, जायचंच आहे. हे पॉझिटिव्ह नाही, हे ओरडून होतं. शांतता भंग म्हणतात. हा तिथं शांतता राखा बोलली म्हणूनच गेलं असं रिझन नाही की पैसे नाही. हा रिझन आहे की टाइम नाही. टाइम इज मनी आहे. तर मित्रांनो, स्वागत आहे परत आजच्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. सो थंबनेल बघून कळालंच असेल कुठं चाललो आहे आम्ही. आणि तर थंबनेल बघून कळालं असेल कुठं चाललो आहे वगैरे चाललो आहे. आता श्रावणी थांबली आहे, माझ्या क्लासपाशी थांबली आहे. सो बघू, तिला भेटून जायचं स्टेशनला मंदार, मानसी, वत्सल, श्रद्धा आणि वेदांत आहे. ते येऊन थांबणार आहे. सो जाऊया आता स्टेशनला, जाऊन भेटू. अरे मागाशी नाही ब्लॉक केला. जाऊ दे, दाखवतो आता. ठीक आहे, खरं काढलं ना तिकीट? काढली रे बाबा. अरे मी होतो दाखव प्रूफ दाखवायला. अरे सोड, जाऊन दे. अरे उरले का, बोल ना. मला मोहितेचा शर्ट आवडला. ते बोलते आता घालायला. घेऊन जा तुझ्या मैत्रिणीला, देतोस तसं आम्हाला पण दे. कधी दिलं का? हा बोल आता, बोल. आता आम्ही आलो आहे कल्याणच्या पुढे. तरी सगळे सगळ्यांना बसायला जागा भेटली, सगळे बसले. दाखवू इथं वत्सल आहे, श्रद्धा. बघ, एम्पायर झालं तर एम्पायर चालू करा, नाहीतर मग एअरपोर्टचं जे काम आहे. आणि वेदांत तिकडे आहे. हा हसतोय. हा बोल आता, पुढे बोल. बस बंद कर. बस ना, सरक जरा. अरे पुढे जाऊ. काय तोंडात घालतोस? हा ना, झालं ना. दिसत नाही रे. परत भांडा आता. अरे काय झालं, मला मोहितेशी बोलायचंय म्हणून मी मोहितेला इथे बसायला सांगते. हा मंदार आणि ही श्रद्धा इतके मी नाही ना, मंदारला उठून इथे बसूच देत नाही. काय फ्लॅश ऑन केली? मी थांबते. रिंग लाईट आहे ना पण काही आम्ही जिंकलोय. असं काही झालं नाहीये. इथे कॉम्पिटिशन नावाची गोष्ट चालत होती. फुकट पटेली. आता बघा बोल. हा बोल. तुमची श्रद्धा बघा माझ्याशी भांडते. मी भावाची बाजू घेऊन भावाची बाजू घेतली नाही. भाई जवळचा भाऊ आहे माझा. रावतेला जवळचा आहे. हा विक्रोई, आम्ही भांडू. सायलेंट. 10,000ची साडी देणार, 11,000ची साडी भेटणार आहे मला, पण मी बोलून नाही दाखवणार. मी तरी कुठे बोलून दाखवलं? आवाज तरी आला, आता नाही गेलं. आवाज तरी आला. समजलं. हे बंद कर रे. गुड मॉर्निंग. तर आज आपल्यासोबत हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज आपल्यासोबत आहेत मिस श्रावणी मांजरेकर आणि ते आपल्याला दाखवणार आहेत व्हॉट्स इन हर बॅग. सो आपण हा सेगमेंट चालू करूया. व्हॉट्स इन माय बॅग. असं म्हटलं बोललं जरा गाणं तिला टाकू. हाय, सो लेट्स सी व्हॉट्स इन बॅग. चला आपण बघूया माझ्या बॅगेत काय काय. आणि बॅग कुठून घेतली, कोणी दिली, सांगायचं असतं. ही बॅग मम्मीने घेतली आहे. सो मी ती गोष्ट होती, ती कुठून घेतली आणून ना. हा फोन आहे, ठीक आहे. ही स्क्रंची आहे, इन केस केसात लावायची गरज आली तर. आता मॅच होत नाही म्हणून लावली नाही. हा हँगरचीफ आहे. ही कोम आहे. ही सगळ्या मुलींच्या बॅगेत यूजवाली असते. ही एवढी मोठी पाण्याची बॉटल. हे तुला सगळं चेक करावं लागेल. हे इयरपॉड्स आहे.
पकड, हे पकड, हे पकड. आता अजून हे रबर बँड आहे, हे टाकून दिला आहे. लिपस्टिक आहे, कसली आहे. ह्या लोकांना शेड कळत नाही, सो ही न्यूड जस्ट हर्ब्सची लिपस्टिक आहे. हे माय ग्लॅम, नको ना कॅमेरा हॅलो. ही काय लॅक्मेची 95 लिपस्टिक आहे. टिकटॉक बँडेज इन केस शू बाईट झाला तर. हा क्लीप आहे गोल्डन, माझ्या आउटफिटला मॅच करायला. त्याच्यामध्ये पैसे पण आणि टूथपिक आहे आणि पैसे असे सगळे पैसे झुमके पण आहेत, त्यांनी श्रद्धासाठी आणले होते पण ती घालत नाहीये आणि सेफ्टी पिन आहे. बस थँक्यू. तर गाईज तुम्हाला हा सेगमेंट कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा. ह्या मॅडम जराशा पागल झाल्या आहेत पण ठीक आहे, इट्स ओके. त्यांची जी हाऊस होती मोहिते हे सगळं कट करायचं, मध्ये कट केलं तर मला माहिती आहे पण ठीक आहे. थँक्यू. A few inches later. घेतलंय वचन सुद्धा खायला घेतलंय. सांगतोय रे, घेतलंय 20 रुपये घालवले. हा तेवढं त्या पिशवी घेतले सगळं. दाखवायला पाहिजे ना एड्या. तू किती पण बोल, तू येणार आहे. जास्त हे करू नको. 90 आणि 90 होती तिकीट आहे. जास्त पण सांगू नका ऑफिस किंवा तू 60 काढलेली आपण पप्पन देतो तपास. आताशी आलोय. नाशिकची होती ना कोणता चांगली होती पण त्या वाईट होती. अजून कर्जतच्या पुढे आलोय. किती सेक्शन आम्ही सांगतो आहे ना? काय घेता गावाला घाल पकडतोय. पकड आता. थांब आहे ठेवून येतो पप्पा. वेटान काय व्हिडिओ मध्ये बघून खातो आणि तू घेतलास ना त्याला. का 20 रुपये. काय करा. हा तर भाई पोचले खोपोली स्टेशनला. काय नाही मला सिनेमॅटिक काढतं ना. हे बंद कर आता. तू माझं नॉर्मली का तू बाहेर गेला. 1 hour later. तो मॅप मला पोचले सध्या. असं आहे. किती बोलला? तिकडे आहे रे. रस्ता दे. बघितलं माझी ह्यांचा काढतोय आपला नाही काढायचं. सिनेमॅटिक मी मामापासून 10 वेळा नोटीस केलं. हे बाई ही जागा चांगली आहे. चाल मी काढतो. ठीक आहे. A few inches later. फोटो काढ आणि पाठव मला. ह्याचा थांब ना. मला आठवतं मी इथे आली होती. मला पण आठवतं मी इथे येऊन गेली. थांब. म्हणजे उभा करून सांगाय मला. तर पोचलोय इथं सध्या. काय आलं? ती पटेली मारून तुला बोलली ना काळा नको घालू
आणि असं समजलं की तिलाच आतमध्ये घेतलं नाही. अरे अरे इथूनच काढायला बोललेला. अरे एवढं परफेक्शन नकोय मला. बाबा चला रे काय इंटरनेट कनेक्शन. काय बोलते? नो इंटरनेट कनेक्शन. थांब काय नो. तर आज चाललंय इथे केस. मी काय म्हणतो व्हिडिओ चालते ना ओरडतील तर काय कर माहिती चालू कर. नेहमीचाच आहे म्हणतात. बोलत होते रेकॉर्डिंग करायची ना. पाया पडता नाही. थांब ना तुला व्हिडिओ काढायचा. नाही सॉरी मला थांब ना फोटो काढतो ना. एवढं काय तिकडं नदी आहे ती. कंटिन्यूस नव्हत्या मोठ्या ऐकलं सिनेमॅटिक व्हिडिओ काढशील. दिसला हा बोल. पक्षी आहे तिकडे. त्या पक्ष्यांची आता मी तुम्हाला काही माहिती. वैशिष्ट्य सांगणार आहे. तर मी मंडरपरब इकडचा गाईड गगनगिरी महाराज मठ आहे तिथे मी 1 दिवस झाला काम करतो. 2 तास झाली 10 मिनिटं झाली काम करतोय. तर आता बस एवढंच होतं. व्लॉग सोडून यांचे सिनेमॅटिक काढतोय काय. तर हाय हा वत्सल. तिकडे दोघी बसल्यात बिझी आहेत. काय काम करून देणार फक्त व्हिडिओ काढतोय आता बस. हां तर भाई झालं आता इथं बसलेलो त्या जागेवर. झालं आता आज चालू आहे. चल ना पटपट केवढा टाईम लावते का. तर आता आम्ही तर आता गाईडपासून नाही चल ना. अरे दिसलं पाहिजे परत बोलतात दिसत नाही. हां तर आता कसं मोठं आहे ना खूप. ह्याच्यातमध्ये खूप काही आहे तर इथे खूप काही आहे. तर आता आम्ही इकडे सगळं फिरणार आहे. तर तुम्हाला आता आम्ही सगळं दाखवतो. हां थोडा खेळ तुम्ही आमच्यावर जुळत राहा. हां लास्ट कर जुळत. चला ठीक आहे थँक्यू. माझा हा फक्त. A few inches later. ते अर्ध राहिलेलं तिकडचं काय बोलायचं. हां तर तिकडे आम्हाला बोलले या साईडला आम्हाला अरे या साईडला तिकडच चाललाय बार. हा तिकडे आम्हाला मंदिरात बोलले की हे करू नका म्हणजे रेकॉर्ड लिंक घालवतोय सर. हा बोल बोल. तिकडे आम्हाला मंदिरात बोलले की रेकॉर्डिंग करू नका. आम्ही आमच्याकडे रेकॉर्डिंग थांबवली. त्याच्यानंतर इकडे फुकटचे फुटेज खातोय. तिकडे आम्ही तिकडे रामाची मूर्ती होती, विठ्ठलाची मूर्ती होती, गणपतीचं मंदिर होतं, परत ज्योतिर्लिंग होते. हा शंकराचं होतं आणि परत इकडे खालीकडे खाली शंकराचं मंदिर होतं. आता कुठे चाललं ते सांग. आता आम्ही जातोय गुहेत जातो. इकडे गुहा आहे वरती चढायचं आहे. रस्ता दाखवतो चढायचा. खूप आहे खूप आहे. हे लोक येत आहेत. काय घाबरते मला मारला की समजायचं जिंकलो. बघ साधा ऐकू पण येत नाही त्याला. तूच तर बोलली बोलली त्याला काही येत नाही. साधा ऐकू येत नाहीये. ऐकू येतंय मग आला का तो. पण मग मानसीला त्याच्या साईडून बोलायला सांग मग तू येणार. हे कुर्ला इकडा कसा. चला चला काय नाही अजून हाय जरासच राहिलंय. पोचत आलोय खरं तुला हे येतील. हा तर आता आलोय. काय रे थोडं जवळ आलोय. पायऱ्या स्टार्ट झाल्यात. आता जायचंय तिकडं. ते दिसत असेल ती जागा. आता इथून हा पहिली पायरी पाया पडतो मी. ओ आता जाऊ दे. माझ्या हातात फोन आहे. असंच पडतो. ठीक आहे येतात तिघी. पाया पडतात की नाही. पडल्या नाही रिजेक्ट. ही डबल रिजेक्ट. लो स्टँडर्डला आम्हाला रिजेक्ट करायचा चान्सेस देत. पाहिजे टाकला नाव पाडा. वा जरा पॉझिटिव्हली बोल ना.
जायचंय अजून जायचंच आहे हे जायचंय. पॉझिटिव्ह नाही, हे ओरडून होतं. शांतता भंग म्हणतात त्याला. हा तिथं शांतता राखा बोलले. म्हणून तर जायचंच आहे जरासंच आहे. ये आपण इथे फोटो काढायला चला. कसं पोहोचूया बाई. आता दिसत नसेल. आलो इथं आत आलो आम्ही सध्या. तर झालं आता सगळं झालं. काय बोलते? ओला 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 ऍप नाही करावं लागेल डाउनलोड. सांग ना जरा बोलतो लगेच करतो. नको नेट संपेल, मला हॉटस्पॉट हवाय. झालंय तिचा रिचार्ज नाही. सॉरी बोल ना. आधी तू बोल मग. हा झालं जेवण आतलं काय ए बा यावं. ही अशी याला त्रास देत असते नुसती. तो बोलत होता पण त्यामध्ये किती पेशन्स आहे, तो किती पेशन्सने बांधतोय बघा. मित्र आहे माझा. हा ना, चालू आहे. मोहिते तू दिसत नाही. हा आत्ता दिसला. हा आता मी म्हणत होतं काय झालंय जेवण वगैरे सगळं. झोपायचं आहे इथे. हा पोट भरून मी आतलं नाही रेकॉर्ड केलं. ओरडत होते कारण नाही कट 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 हे कट हे कट हे कट हे कट हे कट हे कट. हा कुठं होतं मी. तर झालंय आता बघू. आता दुसऱ्या जागेवर कुठेतरी जायचं बोलताय ते लोक. दुसऱ्या जागेवर अरे बाबा आत ओरडत होते. कसं बोलतोय आता मी करायला गेल्यावर तुम्ही बोलताय कट करा, मग काय फायदा. ठीक आहे आता बघू कुठं काय ठरवतात. भेटू मग जायचं टाइमवर. हा बोल आता काय. आता आम्ही जेवलोय इकडे. दररोज दुपारी 1 वाजता महाभंडार लागतो. ते भंडार महाप्रसाद लागतो. आता आम्ही तो जेवलोय आणि आता काय पडलो आहे. ट्रेन आहे. त्या ट्रेनची आम्ही निघणार जाणार. तिकडे नाही जायचं बोलतो. नाही तिकडे लांब आहे. काय पैसे काय सीन नाही. काय पाहिजे अंदा पैसे माणसाकडे. अंदा पैसा आहे. तर मग काय तो आम्हाला रिक्षाला 800 रुपये बोलला. आम्ही तो विचार केला जाऊया आपण. म्हटलं सोड लेट होईल म्हणून नाही जात. नाहीतर गेलो असतो. तर असं रिझन नाही की पैसे नाही. हा रिझन आहे की टाईम नाही. टाइम नाही. टाईम इज मनी आहे. ओके. हा तर भाई झालं आता निघालो तिकडून आम्ही. आणि आता इथं एक मंदिर आहे. नाव माहीत नाही मला सध्या काय, पण आलोय. इथं आहेत सगळे. इथं मंदिर आहे. नाव काय जाऊ दे. तिथं दिसतंय. थांब ग बाबा. इथून एंट्रेन्स आहे. थांबा जाऊया. 1 hour later. मला वाटतं फोटो काढताय. बोल ना मग. काय नाही, आता आम्ही बसलोय ट्रेनमध्ये. आता CST ट्रेन पकडली आहे. आता टाइम पण सांगू बोलतो 4:30 वाजले. 4:30ची. आता मी जाणार बघा. मी घाटकोपरला उतरणार आहे. मग त्यानंतर कोणते क्लासला जाणार आहे. विंडोज बाकी सगळे आपापल्या घरी जाणार आहे. बरोबर असं चल म्हणला प्रश्न. हा मी काय म्हणतोय वर्ष संपत आलाय बरोबर. तर तुझे न्यू इयर रेझोल्युशन. नाही न्यू इयर काय बोलते. न्यू इयर रेझोल्युशन नाही ते नाही. ऐक 2 वर्ष ग्रुपमध्ये राहून कसं वाटतं म्हणजे असं म्हणतोय रे. अच्छा. हा 3रं वर्ष चालू आहे. समजतंय ना. हा म्हणजे मला चांगलं वाटतंय. म्हणजे असं अचानक आमचा ग्रुप बनला. हा आता असं चांगलं वाटतंय. आता आम्ही फिरतोय. म्हणजे 2 दिवस 3 दिवस नाही फिरत आहे. हा. पण 1 दिवस तरी फिरतोय. म्हणजे आता कॉलेज सुरू झालंय. तरी पण अजून पण सगळे वेगळ्या कॉलेजला आहेत. तरी पण सगळे अजून एकत्र आहेत. असं चांगलं वाटतंय. आता बघा आता आम्ही घरी जायचो. आता वाईट वाटतंय पण एकत्र भेटलो तर मला चांगलं वाटतं. आणि आता एकत्र तरी पण चांगलंच वाटतं. ओके सेम तुला आता बोल. सेम छान वाटतंय. आम्ही एवढे वर्ष झाले आणि आमच्या सगळ्यांचं कॉलेज चेंज झालं तरी आम्ही नेहमी एकसाथ येतो. असं काही ना काहीतरी प्लॅन बनवतो. टाइम काढतो. कंटिन्यू सगळं एकदम सॉर्टेड चाललंय. असंच पुढे पण राहू दे अशी माझी इच्छा आहे. नम्र अशी माझी इच्छा आहे. अशी माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. झालं आपल्या ग्रुप नाही. हा 2 वर्ष. हा 2 वर्ष.
लाईक असं एकदम रॅन्डम ग्रुप बनला होता लाईक विचार नव्हता केला असा ग्रुप बनेल आणि आज असं कॉलेज चेंज झाल्यानंतर पण असं कोण सोबत बिबत राहील असं वाटलं नव्हतं पण ही लोक चांगली निघाली तर आता चांगलं आहे सगळे एकदम मजेत मला तर तुम्ही विचारूच नका काय विचारत हा नाही बोल बोल आज काही लोकांनी त्यांची रंग दाखवली पण ठीक आहे आज काही लोकांनी त्यांची रंग दाखवली पण ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आता जे आहे ते आहे लाईफ आहे यार होत आहे पण हे बाकीची चांगली भेटली वत्सल मोहिते मंदार खूप छान भेटले आज वेदांत भेटला बस थैंक यू गाइस बाकी सबको मिस कर रहा है पर मानसी वापस साथ में आ गई है। मंदार ने फंसा दिया है 100 रुपये का फॉर्म भर के तो अच्छा तो नहीं लग रहा है मंदार को गाली दे रहा हूँ। आता बोल तू हा बोल तू टाकणार मी हे ह्याचं तसंच असं तू बोलता हा बोल नाही टाकत चल बोल हा नाही टाकत बोल अरे तेच आता जेवढा पण वेळ झालाय हा ते हे सांग तुझं कॉलेजला एवढं डिटेल मध्ये नको चल हा ठीक आहे माझा फ्रेंड शुभमच होता हा नाव घेतलंय सगळ्यांची ओळख झाली जोरात जरा अरे ऐकून नाही म्हणून बोललो जोरात बोल कारण ट्रेनचा आवाज असतो याच्यात तुम्ही सगळ्यांची ओळख झाली आणि एकच क्लास विसरली त्याची श्रावणीच होती हळूहळू आणि आता तर आहेत मानसी वत्सल एकाच कॉलेजला बस मानसी सोबत कसं वाटतं अरे कसं ते सांग कोण आहेत आता तू बोल हा तर घरी आलोय सध्या मी काय नाही बॅटरी डेड झालेली म्हणजे स्विच ऑफ झालेला फोन त्याच्यामुळे काय रेकॉर्ड करता नव्हतं आलं चार्जिंग केली आता आणि रेकॉर्ड करायला घेतोय बोलो ब्लॉगचा एंड केला पाहिजे सो सर्वात पहिला जो क्वेश्चन अर्धा राहिलेला मी सगळ्यांना विचारलेलं की 2 वर्ष राहून म्हणजे ग्रुपसोबत कसं वाटतंय वगैरे असा क्वेश्चन विचारलेला सो त्याचा आन्सर फक्त मी द्यायचा बाकी राहिलेलो कारण पुढं रेकॉर्ड नव्हतं करता आलं बॅटरी डेड झालेली सो त्याचा आन्सर जे मी आत्ता देतो तर मी स्टार्टिंगपासून सांगतो की कसं मी म्हणजे आत्ता जेवढं मी करतोय व्लॉगिंग वगैरे ते त्यांच्यामुळे करतो हे व्लॉगिंग वगैरे जे होतं ते माझ्या म्हणजे विचारात होतं पण ते असं असतं ना की सपोर्ट भेटत ना वगैरे म्हणजे वाटतं की काय होईल पुढं वगैरे म्हणून मी एकदा म्हणजे सगळ्यांना विचारलं श्रावणी मानसी मंदार वत्सल जेवढे सगळे होते सगळ्यांना विचारलं की असं हाय मला म्हणजे ब्लॉग वगैरे करायचे सो मी त्यांना विचारलं काय करू वगैरे असं ते बोलायला हो कर फुल सपोर्ट आहे मग बोललो तेव्हा असं ना की वाटलं जरा म्हणजे एवढा सपोर्ट भेटतं तर केलं पाहिजे मग तेव्हापासून मी पहिला ब्लॉग चालू केला त्यांच्यासोबतच आत्ता पण बघू शकता तुम्ही जाऊन तो की डे इन सोम्या कॉलेज असं काहीतरी मी टाकलेलं होतं आता आठवत नाही हा तेव्हापासून ते आत्तापर्यंत म्हणजे फुल सपोर्ट करत आलेत ते की कुठं झालं व्लॉगिंग झालं ते रील बनवणं झालं कसं ते म्हणजे सपोर्ट आहे त्यांचा असं नाही करतायत आणि जरी बघायला गेलं तरी हा जो इयर होता 2023 त्याची स्टार्टिंग पण मी त्यांच्यासोबत ब्लॉग करूनच केलेली आणि आता एंड पण त्यांच्यासोबतच म्हणजे करतोय थोडक्यात म्हणजे अजून पुढे चालू राहणार आहे राहीलच पण ते जे तिथून इथपर्यंत सफर होता ना तो त्यांच्यामुळे शक्य झाला आहे एवढंच मी म्हणू शकतो आणि बस की असतं ना की वाटत नाही की असा चांगला ग्रुप भेटला असता मला पण तो नशिबाने भेटलाय सो आता तो बस जपायचा फक्त मला एवढंच आहे तर मला आता एवढंच म्हणायचं आहे की थँक्यू एवढा वर्ष सोबत राहिल्याबद्दल म्हणजे पुढे पण राहाल आणि एवढा सपोर्ट दाखवल्याबद्दल जेणेकरून मी आत्तापर्यंत म्हणजे चालू ठेवलं व्लॉगिंग आणि रील वगैरे बनवणं सो एवढंच म्हणणं की पुढेही राहा सोबत की माहिती असेल आज 31st आहे म्हणजे वर्षाचा एंड परत सांगतो मी वर्षाचा एंड सो तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आय होप तोपर्यंत बघितला असेल तुम्ही लवकरच टाकतोय ब्लॉग 31च्या आधीच तरी ॲडव्हान्समध्ये हार्दिक शुभेच्छा सो सोबत राहा पुढल्या वर्षी म्हणजे कंटिन्यू असं म्हणतोय मी असं नाही का पुढल्या वर्षात सो काय नाही मग हा ब्लॉग एवढाच होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की कसा होता ब्लॉग
आणि काय नाही, भेटू पुढल्या वर्षी म्हणजेच पुढच्या व्लॉगमध्ये. तेव्हासाठी बाय बाय.